सुगरण होण्यासाठी किचन टिप्स आपण पाहणार आहोत. टिप नंबर 1. कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात. चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका. टिप नंबर 2. झुरळांसाठी सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बेकिंग सोडा वापरणे. बेकिंग सोडा साखरेत मिसळावा. हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तेथे घालावे. झुरळ हे साखरेकडे आकर्षित होतात, जे आमिष म्हणून काम करतात आणि बेकिंग सोड्याने मारले जातात. टिप नंबर 3 पाहणार आहोत. आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका. यामुळे पराठ्यांना एक वेगळाच स्वाद येईल आणि पराठे सुद्धा खूप छान चवीला लागतात. टिप नंबर 4. कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भजी काळपट कलरची दिसू लागतात आणि भज्याची चव सुद्धा एकदम बदलून जाते. टिप नंबर 5. कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका. भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्ध्या 1 मिनिटाने त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा. असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील. टिप नंबर 6 आपण पाहणार आहोत. भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात. भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा. भाजी मोकळी तर होईलच, शिवाय तिची चवही आणखीन छान लागेल. आणि अशी मोकळी भेंडी सगळ्यांनाच खूप आवडते. लहान मुलांना तर तशी भेंडी खूपच आवडते. टिप नंबर 7 आपण पाहणार आहोत. स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. लिंबाच्या आत ब्लिचिंग एजंट असतात, जे घाण काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहेत. घाणेरडे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी लिंबू कापून मीठ लावा आणि नंतर किचन सिंक घासून घ्या. यामुळे सिंकमधील सर्व घाण निघून जाईल आणि ती चमकू लागेल. टिप नंबर 8 आपण पाहणार आहोत. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही. टिप नंबर 9 पाहणार आहोत. मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट, काजूची पूड, टोमॅटो प्युरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता. यामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते. एकदा तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करून बघा. टिप नंबर 10. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता. याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका. यामुळे भाजी कडू लागत नाही. टिप नंबर 11. टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या. अशाने टोमॅटोची सालं पटकन निघतात आणि त्या टोमॅटोचा वापर सूप म्हणून भाजीसाठी किंवा ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो. टिप नंबर 12. ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि मग नंतर भाकरी थापून घ्या. असे केल्यामुळे आपली भाकरी बिलकुलच तुटणार नाही किंवा मोडणार नाही. एकदम गोल गरगरीत मस्त अशी आपली भाकरी तयार होईल. टिप नंबर 13. इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये 2 किंवा 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्यांमुळे इडली डोशाचे पीठ जास्त आंबट नाही किंवा जास्त आंबट होत नाही आणि खाताना सुद्धा खूप चविष्ट लागतं. टिप नंबर 14. कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीची देठं थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजीतवानी होईल आणि जास्त दिवस देखील ती कोथिंबीर टिकेल. टिप नंबर 15. उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा. अशाने अंड्याची सालं पटकन निघतील. टिप नंबर 16. काळा मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या घालाव्यात. भाजीची चव खूप चविष्ट होते. टिप नंबर 17. किसणीवरती गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा. अशाने अजिबातच गूळ चिटकत नाही आणि आपला अगदी साफपणे गूळ चिरला जातो किंवा किसला जातो.
टिप नंबर 18. सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी साधारण 2 ते 3 लिटर पाणी चांगलं तापवून घ्या. उकळून घेतलं तरी पण चालेल. यानंतर हे उकळतं पाणी सिंकमध्ये ओता. यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल. दिवसातून 3 ते 4 वेळा हा उपाय नक्की करून बघा. टिप नंबर 19. कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते. यामुळे आपला कुकर तर खराब होतोच, त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते. असे होऊ नये म्हणून काय करायचे तर कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या काळ्या रबरी रिंगवर थोडेसे तेल लावावे. असे केल्यामुळे ते पाणी बाहेर येत नाही, आपला किचन ओटा देखील खराब होत नाही आणि आपले कुकरचे झाकण सुद्धा खराब होत नाही. टिप नंबर 20. पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यामध्ये कमी तेल शोषल्या जाते. नक्कीच ट्राय करून बघा. टिप नंबर 21. घरात खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात. टिप नंबर 22. कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीझरमध्ये 15 मिनिटे ठेवावी. यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते. टिप नंबर 23. कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो टाकावा, कारण जेव्हा कांद्यामध्ये टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणे थांबते आणि त्यामुळेच कांदा कच्चा राहू शकतो. चला तर मग तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. इथेच थांबूया आपण. धन्यवाद.